माझ्या व माझ्या सर्व कुटुंबाकडून हॅपी मकर संक्रांती। तर आता सकाळच्या 8 वाजले, आम्ही आता निघालोय गावाला जायला आणि हा बघा कृष्णा इकडे तयार होतोय, आम्ही इकडे तयार झाले। तर भेटूया तुम्हाला थोड्या वेळात। तर हे गाईज आता आम्ही तयार झालोय आणि आम्ही आता चाललोय निघालोय आणि आता घरातून निघतोय आणि भेटूया थोड्याच वेळात तुम्हाला बाईकवरती भेटतो। आणि जसं तुम्हाला पहिल्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं ही बिल्डिंग माझी फेवरेट आहे। तर आता आम्ही पेट्रोल टाकलंय, हा बघा कृष्णा। तर हे गाईज तर तुम्हाला आमची शेती दाखवतो। शेती दाखवासाठी चाललो आम्ही आता शेतात। तर ही बघा लक्ष्मी माऊ माझी, आमच्या बायको साहेब। हे आमचं इथून ते मोठं झाड दिसतंय ना, ते तिथपर्यंत आमची शेती आहे। ते वरतीपर्यंत आहे पूर्ण रोड पर्यंत, आमचं एवढंच आहे फक्त। आणि दुसरीकडे पण आहे। तर इथं पाणी येतं, इथं नदी आहे खाली, ही मोठी मोठी झाड दिसते, तिथं नदी आहे। नदी पण दाखवतो तुम्हाला। तिथं नदीत मोटर लावले, मोटरवरनं पाणी इथं येतं आणि इथून मग शेताला लागतं पाणी। हे आमचं पेरूचं झाड आहे। हो, मी लग्नाच्या पहिला आलेले ना तेव्हा मी पण यायचे ना कृष्णाने आई सोबत इकडे ऊसाला पाणी द्यायला। तर खूप वेळा आम्ही इकडून पेरू काढलेत आणि खाल्ले। आता पण नाही, आता कुठं नाही ते। हे बघा शेती आमची, त्यातला ऊस आताच तुटून गेला। एक 10 दिवस झाले असतात, 15 दिवस झाले असतील। आणि आता एक थोडे दिवस हे असं तापत ठेवायचं, एक तापल्यानंतर मग असं छोटे छोटे मोड येतात, असं छोटे छोटे येतं मग। आणि हे आमचं फणसाचं झाड आहे, मला दाखवतो। इथं पण एक झाड आहे फणसाचं, त्याला आता छोटे छोटे फणस आले असतील। तर गेल्या टायमाला तुम्हाला बोललेलो आम्ही की शेती दाखवू, पण त्यावेळी काय पॉसिबल नाही झालं, कारण जे ऊस तोडणीला येणार होते ती लोक नाही आले। ही गाडी आमची इथं लावली आली, गाडी राहू दे की इथे, चल कुठे आणि गाडी। हे बघा, हे दुसऱ्यांचं आहे, हे पण आमच्या बाबांचं आहे। त्यात बघा मक्का लावलाय, असा असतो मक्का। आणि हे बघा मी फुल तोडलंय, कसलं भारी आहे बघा। आता नदीला पाणी नसणार आहे, हो, कारण आज दिवसाची लाईट होती, तर सकाळपासून लोकांनी ऊसाला पाणी लावून पाणी संपवलं नदीतलं। आमची नदी बघा, नदी हे पावसामध्ये पूर्ण त्या टोकापासून ते तिथं वरतीपर्यंत पाणी असतं पूर्ण।
हे जांभळाचं झाड आहे, तिथे कोणी मोठं त्याला पण आता जांभूळ येतील. तर ही आमची नदी. मला आमची मोटर दाखवतो. तिथे जायचं होतं. इथून वाटेल. चल बोल. ही आमची मोटर. त्याला आताच पाणी लावलंय. असं पाणी सोडून द्यावं लागतं. तर आम्ही आता जायलाच निघालेलो. तर मला उसाचं रस प्यायचं होतं, पण इकडे कुठे आता उसाचं रस भेटत नाही. तर इकडे खूप म्हणजे खूप गरम होत आहे. आणि आम्ही जे कोल्हापूर म्हणजे जे मेन सिटीमध्ये राहतो ना, तिकडे इतकी थंडी असते ना या टायमाला पण, आणि इकडे गरम इतकं होत आहे ना. पण इकडे गाईस इतकी शांतता असते ना, इतकी म्हणजे इतकी शांतता. ही शांतता तुम्हाला कुठेच भेटणार नाही. म्हणजे बघा की 2 मिनिटं व्हॉइस स्टॉप. कसलाच आवाज नाही तिकडे. मोटर चालू आहे तो आवाज फक्त पाण्याचा, बाकी कसलाच म्हणजे कसलाच आवाज नाही. तर तो बघा गाईस ऊस तोडलाय त्याने आणि स्वतःच खात खात येतोय. मला पण आवडतो ऊस खायला. मोठा ऊस नाही तोडलास. मला वाटलेलं पूर्ण तो मोठा ऊस तोडून आणेल, पण त्यांनी अर्धा पण नाही बोलू शकत, छोटासा तोडून आणलाय. हा बघा आम्ही आणलेला ऊस. बापरे छान लागतो. छान आहे. तुम्ही पण या, तुम्हाला पण ऊस देते. आणि असं तोडायचं मधनं. आपल्यात एवढी ताकद आहे. आणि आता आम्ही घरी चाललोय.